तर विशाल म्हात्रे आवाज येतो, तू समोर ये, मागून काय आवाज येणार नाही. तुला सतत लावू घ्या मारे 11 ते नंतर ट्राय बी मारा. सकाळपासून खेळता तुम्ही आता ट्राय मारता. चला ए चेतन कप्तान सतत लावू घ्यायला सांगा लगेच. ये आदित्य टम साडलकर वेदांत टम ठोक. आता सामना बघू शकता तुम्ही. याचा जो सामना जिंकेल तो मला वाटतं सेमी फायनल मध्ये जाणार असं वाटतं मला. हरला तर हरल्याला एक चान्स आहे, आम्हाला चान्स आहे ते नाही तो आम्ही खेळतच नाही. बघा विघ्नेश बंगल्यासारखा चमकतो उन्हात, त्याची कॅप काय दिसत नाही. मला वाटतं आदेश ते गोगल द्यायचा विघ्नेशला. ते कुठे गोगल तुम्ही स्पोर्टचे गोगल. चला सामना सुरू करायचा आहे. पहिला गोलंदाज 40+ चे गोलंदाज आहे धनेश तात्रिकर आले गोलंदाजासाठी. स्ट्राईकला वेदांत, 9 साईडला वासुदेव म्हात्रे. चला सामना सुरू. पहिला चेंडू स्ट्राईकला वेदांत. पहिला चेंडू आहे बघा. 40+ म्हटल्यानंतर खूप डेंजर गोलंदाज आहे ते. यंगस्टारचे चेंडू लागत नाही तर 40+ काय लागणार आपल्याला. हरकत नाही बघा, यंगस्टार चालत नाही पण 40+ चालतात, हरकत नाही आहे. साहिल चला पहिल्या षटकात दुसरा चेंडू स्ट्राईकला वेदांत. पुन्हा एकदा मोठा चेंडू मारला प्रयत्न केले. चेंडू जात आहे मागे. एक टप्पा 1 रन. चला 1 धावने वाढतं धाव संख्या. 2 चेंडू झालेत. 2 चेंडू आणि 1 धावा. चला पहिला षटकातला तिसरा चेंडू स्ट्राईकला पॉवरफुल चेंडू घेऊन आलेत धनेश तू वासुदेव. एक पाव बघा पुढे आला ते म्हणजे कव्हरला चेंडू रोप साईडला मारण्याचा प्रयत्न केला होता पण चेंडू डॉट होतोय. काय हरकत नाही. 3 चेंडू आलेत. 3 चेंडू आणि 1 धाव. चांगली गोलंदाज करतोय धनेश दातीलकर. चौथा चेंडू पहिल्या षटकातला. पुन्हा एकदा कव्हरला चेंडू आहे. फटका थांबणार नाही. चेंडू जाणार 4 धावासाठी. गुड शॉट 4 धावा. पिस्टन 11चा खूप घातक फलंदाज आहेत. असं पण नाही जो येणार तो चौका षटका मारणार कारण की आता भाती खाली दाबून. करण बघू शकता करण पाटीलला तुम्ही. रोहित शर्माचे फॅन आहेत बिग पण यारी बॅट मध्ये चौकार नाही आला सकाळपासून पण बॉलिंग चांगला आहे. वासुदेव म्हात्रेला पाहून झिम्बाब्वेचे 1 डाऊन बॅट्समन टिकोलो यांची आठवण येते. एवढे 4.5 फुटाचे होते ते. पाचवा चेंडू. पुन्हा एकदा चेंडू कव्हरला मारला केला गेला आता आणि चेंडू डाट. आता बघूया 5 चेंडू आलेत. वासुदेव म्हात्रेच्या चेंडूवरती चौकार आला होता. आता 1 चेंडू बाकी आहे. पॉवरफुल षटक चालू आहे. बघू शकता पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू. बघा चेंडू काय वारीफ काढले. गॅप शॉट बघूया या चेंडूवरती किती धाव भेटत आहेत. 1 धाव तर पूर्ण झालेत. दुसरी बी पूर्ण आहे. बघूया तिसरीसाठी जातात का नाही. तिसरी रन बी पूर्ण झालेत. बघा रनिंग विकेट म्हणायला लागेल. वासुदेव म्हात्रेची काय स्पीड आहे. मग वासुदेव बघितलं असं वाटतं बकासूरची आठवण येतो. कशी स्पीड आहे वासुदेव म्हात्रेची. हरकत नाही स्पीड आहे. विशाल एकदम मॅचला लावले तुम्ही जिंदगीन क्रिकेट सोडा. 5 बॉलां सारण अरे मला कोणी भंडारा फोकला सर मी नसतो ओकलो बाबर त्याची धावत जाऊन छातीला लावून पाळलो असतो. चला हरकत नाही. 1 षटकानंतर धाव संख्या बघू शकता. चला प्रेक्षक देवीदास कारण चला विशाल साईड लावा ना त्याला दिसत नाही. स्कोर वर दिसत नाही ना तर तुम्ही बसा इथे. स्कोर वर दिसत नाही तिथे खुर्ची दिली तुम्हाला बसू शकता. बरं बघा पहिल्या षटकाचा धाव संख्या बघू शकता 8 बिनबाद 8 धाव संख्या 8. नेक्स्ट गोलंदाज निखिल म्हात्रे. पूर्ण टीमचा दारोमदार त्यांच्या खांद्यावर आहे. तसेच स्ट्राईकला वासुदेव म्हात्रे लेजेंड क्रिकेटर
क्रिकेटच्या दुनियामध्ये त्यांचं भरपूर नाव आहे. वासुदेव टू निखिल. ओ व्हेरी गुड कॅच यार. खूप स्पीडला बॉल होता. धनेश दातीलकर हे खूप सुंदर फिल्डर आहेत, पण बॉलला स्पीड जास्त असल्यामुळे त्यांच्या हातातून ही कॅच निसटली. क्रिकेट म्हणणे चला दुसऱ्या षटकातला दुसरा चेंडू. गोलंदाज निखिल मात्र आलेत. चला दुसऱ्या षटकातला पॉवरफुल चेंडू आहे. दुसरा चेंडू स्ट्राईकला वासुदेव म्हात्रे. उलटा चेंडू आहे. वामतीकडे वल्लाल म्हणजे वाईटने धाव संख्या बघू शकता धाव फलकावरती 11. बिनबाद 11 झाल्यात. अजून एक चेंडू झाला. 5 चेंडू बाकी आहे. पॉवरफुल चेंडू बाकी आहे. बघू शकता दुसऱ्या षटकातला दुसरा चेंडू. व्हेरी गुड. बघा कव्हरला मारता खरं नाही का ऑफ साईडला. फुल अपील करतोय आदू. नाईट ड्युटी करून आले आदू. अपील करतोय काय हरकत नाही. अपील करायला लाग पाहिजेत. तर 2 चेंडू झालेत. पुन्हा एकदा तिसरा चेंडू. पुन्हा एकदा चेंडू मोठा प्रयत्न मार केला होता. बघूया या चेंडूवरती किती धाव भेटतोय. 1 धाव. बघा 3 चेंडू झालेत. चौथा चेंडू बाकी आहे. म्हणजे चौथा चेंडू टाकायचा प्रयत्न करेल म्हणजे निखिल. अजूनही 3 चेंडू बाकी आहे. निखिल टू वेदांत. याच्या चेंडू बॅटीचा फटका आला तर चेंडू मला वाटतं कर्दा खाली जाणार असा पॉवर आहे. योबक चेंज ऑफ द पेस. फुल स्पीड आहे. तसं गोलंदाज बी चालक आहे. चेंज ऑफ द पेस. गतीमध्ये परिवर्तन केलं आहे निखिल यांनी. खरोखर निखिल यांचा जो एक्सपिरियन्स आहे तो इथे मैदानावर आता उतरवत आहेत निखिल यांनी. ओ व्हेरी गुड शॉट फॉर वेदांत. वेदांत यांच्या बॅटला भरपूर काही स्पीड आहे. लेग साईडमध्ये टोलवलेला शॉट हा चौकार. 4 धाव संख्या वाढते. धाव संख्या बघू शकता धाव फलकावरती 16. अजून एकही गडी बाद नाही. मला वाटलं पार्टनरशिप होणार आहे जोडी. पुन्हा शेवटचा चेंडू बाकी आहे. पुन्हा लीड चेंडू आहे. 5वा चेंडू होता. त्या चेंडूवरती 1 धाव. बघूया 2 धाव पूर्ण होतात का नाही. फुल स्पीड आहे. झालो पण वासुदेव स्पीड मधीनच संपा. खूप सुंदर फिल्डिंग दिनेश पाटील. खूप सुंदर. तेवढी सुंदर फिल्डिंग तेवढाच चांगला थ्रोही फेकला आणि कनेक्ट करणारा निखिल म्हात्रे यांनी. वासुदेव म्हात्रे यांच्या विकेटचं पतन झालेलं आहे. पाहूया 2 ओव्हरीचा समाप्ती झालेली आहे इथे. स्कोर बरोबर रन्स किती झाल्या 17 धावा 1 विकेट. आतिश म्हात्रे प्रत्येक षटकार आकाश म्हात्रे यांच्याकडून सुवर्ण संधी 500 रुपये. कारण आकाश म्हात्रे यांना माहिती आहे छक्का काही लागणार नाही. बघा अशी असते टीमची मॅनेजमेंट. FPL बोलो तर सर्वांना संधी मिळणं गरजेचं असतो. धनेश दातीलकर यांच्यावर जिम्मेदारी दिली ते सुद्धा आम्हाला खूप आवडलं. त्यानंतर आतिश म्हात्रेला मैदानामध्ये उतरवलं ही गोष्ट पण आम्हाला आवडली. याला बोलतात FPL असो ना तर रेग्युलर असो तुम्हीच जावाला बसाल पहिले. त्याला FPL बोलून मतलब नाही. तरी आम्हाला वालवलं आजच्या दिवसात. गुड शॉट हिट अँड गो. ओ व्हेरी नाईस टेकिंग ऑफ द कॅच फॉर लॉंग ऑफ फिल्डर निखिल म्हात्रे. बघा आतिश म्हात्रे यांनी हा चेंडू षटकाराच्या दिशेने मारायचा प्रयत्न केला पण हवा उलटी असल्यामुळे हा काय चेंडू पोहोचू शकला नाही. फॉर बॅड लक. हवा उलटी आहे. हवा जर सीधी असती तर हा चेंडू स्मशानावर गेला असता एवढी गॅरंटी होती आम्हाला. आकाश म्हात्रे मारले मला देवदेव करी होता ना पोचल तर बरा. बघा कारण सुपुत्र तुम्ही मलिंगाला बघितला असेल तो पण कसं लावतो क्रीम तसा जरा सुपुत्र करण्याची. बघा फुल हॅन्सम बॉय झालाय आज.
नेक्स्ट बॉलर निलेश. मला वाटतं उन्हामध्ये चमकणार तो. त्याला असं फिरला तर लाईव्ह वाला कॅमेरा फिरायला लागेल. तेवढेच चांगले गोलंदाज आणि तेवढेच चांगले बॉलर. बघा क्रिकेट हा एक्सपिरियन्सचा दुसरा नाव आहे. स्वतःच्या खांद्यावर जिम्मेदारी घेऊन निलेश हे तिसरी ओव्हर घेऊन तिसऱ्या षटक घेऊन आलेले आहेत. तिसऱ्या षटकातला दुसरा चेंडू निलेश. तिसरा चेंडू निलेश टू वेदांत. हो व्हेरी गुड शॉट. बिग हिट. दिस इज बिगी फॉर 6. वेदांत व्हेरी बिग बॅटमन वेदांत. जणू काही युसुफ पठाण म्हणे शॉट मारतात. युसुफ पठाण. निलेश पाटील वैयक्तिक चौथा का वैयक्तिक 5वा चेंडू निलेश पाटील. चौथ्या चेंडूवर घणघाती प्रहार केलेला आहे आणि तो सुद्धा मिक्स. 5 चेंडू चांगली कमबॅक केली निलेशाने. निलेशांवर जिम्मेदारी आहे टीमचा आणि भरोसा सुद्धा आहे. तसेच भरोसा वेदांतकडे पण आहे. बघूया आता काय करतो वेदांत टू निलेश. शेवटचा चेंडू आणि तोही मिस. जनार्दन पाटील तिथे जनार्दन पाटील यांनी उडी मारलेली बांधावरनं. पण हे घाबरू नका. या वयामध्ये हड्डी तुटली तर जुडणार नाही. जनार्दन पाटील तुम्ही पडू बिडू नका बाबा. जनार्दन पाटील या उड्या मारू नका. हड्डी जुडणार नाही. 10 वर्षापूर्वी तुम्ही 3 रस्त्यावर पडलेले तो अजून दुखतो तुमचा. खूप घातक गोलंदाज अण्णा. त्याहून घातक फलंदाज देवीदास दातीलकर. दोन्ही तेवढेच बरोबरी. कोणाला सुद्धा 1% जास्त पुढे करू शकत नाही. व्हेरी नाईस. देवीदास दातीलकर सारख्या घणघाती प्रहार बॅट्समनला रोखून ठेवण्याचं काम हा करतो सतीश अण्णा. सतीश अण्णा टू वेदांत. स्कोर्स किती आहे? स्कोर 27 धावा. दुसरा चेंडू वेदांत आणि वेदांत यांना हुकवलेला आहे त्यांनी. कारण वेदांतच्या काही जास्त एक्सपिरियन्स सतीश अण्णा यांना आहे. यंग क्रिकेटर वेदांत. बघूया 2 षटकार टोलवलेत त्यांनी. तिसऱ्याच्या शोधामध्ये आहेत ते. पाहूया काय करतात. हो तो सुद्धा मिस झालेला आहे. जाऊ काय भावला आला. 3 चेंडू ना. धाव 27 ना. 27 धावा 3 चेंडू. चौथा चेंडू सुद्धा सतीश अण्णा इथे आपला एक्सपिरियन्स दाखवता. वेदांतला इथे आता मैदानातून बाहेर यावं लागेल. त्याहून घातक फलंदाज. त्याहून घातक फलंदाज 45 नंबर घेऊन चालले आहेत करण पाटील यांच्यावर पूर्ण टीमचा दारोमदार आहे त्यांच्या खांद्यावर. सतीश अण्णा घातकी गोलंदाज. त्यांनी 4 चेंडू काढलेले आहेत तिथे. सतीश अन्ना टू करण. ओ हमको कोई रोक सकता नहीं. करण पटेल तुम शेर हो तो हम 1.25 शेर है ये बताते हुए करण पटेल ने ये ऑफ साइड में गेंद को मार के 2 रन्स कंप्लीट किए यहाँ पे. सतीश अण्णा यांचा शेवटचा चेंडू 29 धावा आणि तोही चांगला शॉट आणि त्याहून घातक इथे फिल्डर सुधीर पाटील. हो घातक फिल्डर सुधीर पाटील. शेवटची ओव्हर मला तरी वाटते विघ्नेश खंडागले यांच्यावर सोपवण्यात यावी. विघ्नेश खंडागले टीमची मॅनेजमेंट खूप चांगली आहे. विघ्नेश खंडागले असो विघ्नेशांचा 500 फिटले. त्याला वाटवलं कधी मला गोलंदाज भेटते आणि कधी मी टाकू.
आता लड्डू तर त्याला आज हाणायला लागेल. बाकी हाणला लागते त्याला आज विकनेसला. काही ना मागचा गेट टेकला म्हणजे रिवर्स सीधा वापस जसं तसं आहे. जसं आले तसंच गेले. खरं हरकत नाही त्याला त्याची लाशीवर. मला वाटतं काशीला देणार का काय. मला स्वतः कप्तान आला म्हणजे चेतन दातीलकर. त्यांची ऍक्शन खूप भारी आहे. जसा डिस्को गोलंदाज आहे ना चेतन दातीलकर यांची ही भूमिका आम्हाला खूप आवडली. त्यांनी त्याची जिम्मेदारी विघ्नेश खंडागले यांच्यावर सोपवलेली आहे. FPL बोला तर सर्वांना चान्स द्या, मजा करू द्या. फडकेपाडा म्हणजे एक भाविक गाव आहे जिथे सर्व आनंदाचं वातावरण असतो नेहमी. त्याच घातक फलंदाज म्हणून सुधीर पाटील 40+ इथे इन ॲक्शनमध्ये दिसत आहेत. जनार्दन पाटील, निखिल म्हात्रे, चेतन दातीलकर, धनेश दातीलकर, मंथन खंडागले आणि काय आद्या. पहिला चेंडू चलो. व्हेरी नाईस शॉट, हेड अँड गो अँड गुड टेकिंग ऑफ द कॅच. पहिल्या चेंडूवर पहिला विकेट विघ्नेश खंडागले. आम्हाला खूप भरोसा होता त्यांच्यावर आणि खूप मोठा विकेट त्याने इथे पवेलियनच्या रस्त्याने पाठवलेला आहे. आता याचे खूप डेंजर बॅट्समॅन आले. जग्या त्याला 3 नाव आहेत, जगदीश, चेतन, टकलिया. बॅट्समॅन पण चांगला आहे तो, लेफ्टी आहे. याला बघितल्यानंतर मला क्रिस गेलची आठवण येतो. शान मात्र बरोबर आहे. क्रिस गेल पण लेफ्टी आहे तसा तो आहे. काय बोला लेफ्टी मध्ये त्याची आठवण येणारच ना आपल्याला. बघू द्या जगदीश काय करतो यामध्ये वरती. बघा जगदीश मी बोललो आधीच खांद्याला लागणार, फाटायला लागला. टुबुक करून चेंडू गेला, टुबुक. 4 धावा. जगदीश आल्या चेंडू पाठवले 4 धावासाठी. खरोखर आमचा खूप भरोसा आहे. आमचे 40+ लेजंड क्रिकेटर धनेश दातीलकर, खूप भरोसा आहे. प्रत्येक चेंडूला नाराज करतात आम्हाला ते. जेव्हा हा झेल उडाला त्यावेळी 200 रुपये काढून ठेवले होते मी, पण त्याच्या नशिबात ते 200 रुपये नव्हते. किती आले? चांगली गोलंदाजी विघ्नेश यांची. वाईटने धावसंख्या बघू शकता दाबलकरती 35. अजून या षटकामध्ये चेंडू बाकी आहेत, 4 चेंडू बाकी आहे. तिसरा चेंडू जगदीश तुम्ही तर हाती फिरून येतो नारी म्हणतो तर तुला जरा एनर्जी येईल. सुवर्ण संधी. चला नाईट ड्युटी करून आले आदिनाथ. तुम्हाला बोलतो मी नाईट ड्युटी करू नका जास्त. तुम्ही मिडल स्टंप तुम्ही ऐकत नाही. चला तिसरा चेंडू स्ट्राईकला जगदीश तू विघ्नेश उडला खाली. पुढचा चेंडू आहे. नाही खाली उतरला सर. फुलटास बघूया चेंडूवर किती रन भेटतात. 1 रन पूर्ण झाले आहेत. पंचने नोट घोषित केलाय. तू नको ना ओबी बोलू. तू सुधीर सारखा तो विघ्नेश खंडागले तुम्ही एवढे घाबरू नका. अरे डर के आगे जीत के आगे डर है. सॉरी मंगेश खंडागले. इथे अपमान. डर के आगे जीते असे मला सहयोग करतात इथे ऋतिक पाटील, करण पाटील. विघ्नेश कम ऑन टाक बिंदास. गुड बॉलिंग यार, गुड बॉलिंग यार विघ्नेश, गुड बॉलिंग. फर्स्ट टाइम विघ्नेश चेंडू डॉट केलाय. अजून चेंडू शिल्लक आहे या षटकामध्ये. 3 चेंडू बाकी आहेत. चौथा चेंडू स्ट्राईकला देवीदास. पुन्हा एकदा चेंडू बघा आमच्याकडे येत आहे. कमेटी बॉक्स कडे आधीने पाय तुरवला बघा. तो चिमुरी छापतात सुधीर महाराज. काय हरकत नाही. अरे लागला तिथे बॉल फेक ना. 2 धावा होते. 2 धावनी धाव संख्या बघू शकता. 39. अजून 2 चेंडू बाकी आहे. 5वा चेंडू पुन्हा एकदा कव्हरला चेंडू आहे. तिथे फिल्डर आहे आणि सती जाण्यापर्यंत चेंडू 4 धावासाठी. हरकत नाही. जेवल्यानंतर फिल्डर धावत नाही. 43 झाले आहेत. 43. अजून चेंडू बाकी आहे या षटकामध्ये.
43 run off the board. I'm saying the English and not 43 धाव फलकावर लागलेले आहेत. विघ्नेश खंडागळे यांच्यावर भरोसा दाखवला तरी सुद्धा चांगली गोलंदाजी केली कारण तेवढे घातकी फलंदाज समोर आहेत. शेवटी पर्याय नसतो. जिथे गोलंदाज बॉलिंग टाकतो तिथे फलंदाज बॅटिंग सुद्धा करतो आणि चेतन रातीलकर यांनी इथे कॅच पकडण्यासाठी पुढे येणं होता आणि वासुदेव म्हात्रे आपले झिम्बाब्वेचे टिकोलो यांनी खूप घातकी फटके मारले आहेत. आम्ही हारलो म्हणून असू नको. तुम्हाला तुमचं आता हेच काम आहे. तू पहिले मॅचला जाऊ बोल उकळा बरोबर. तू नको ना उतरू कारण ना आम्हाला तो पोऱ्या माझा कारण तुला माहिती आहे ते लागला तर फटका देऊ घालून मी मारीन. तुम्ही असं प्रीमियर लीग आहे प्रीमियर लीग तुम्ही आम्हाला ना कारण मग तुम्ही काय केलं ना मजा सांग मला. आधी ती पोऱ्या बॉलिंग दिली का ना त्याची तुम्ही ते त्या पोरांना वापरा ना मजा करू दे ना. तुम्ही कोरखंडे बॅट्समन तुम्ही जिंदगीचे बॅट्समन तुम्ही का चांगले झालेच का तुम्ही ती काठी करा नको समजू ते सावरू बिवरू चक्कावर मारायला गांडी जोर खाता तर मी तुम्हाला इथे बोलणं लागेल. आणि आमचे मित्र निलेश पटेल इन ऍक्शन मध्ये दिसणार आपल्याला आता. शक्यतो ओपनर फलंदाज मागच्या इनिंग मध्ये ओपनिंग केली होती त्यांनी नाही ओपनिंग केली नाही यावेळी. ही कुठली टीम प्रिस्टन डेंजरस. चला फिल्डिंग वाल्याने आपली फिल्डिंग त्वरित सजवून घ्या. रिकॉर्डो पावेल कृष्णा महाराज हँडसम पर्सनॅलिटी रिकॉर्डो पावेल रिकॉर्डो पावेल वेस्ट इंडिजचे प्लेयर हँडसम पर्सनॅलिटी. त्याच विघ्नेश आपल्या हे भावेश खंडागले जानेमनी फलंदाज हा भावेश खंडागले अमर ठाकूर हँडसम पर्सनॅलिटी मला इन ॲक्शन मध्ये दिसत आहेत. कृष्णा चव्हाण भावेश खंडागले वेदांत ठाकूर कृष्णा पाटील. चला चुकी झाली आमची चव्हाण लावला पटकन हारल्यात. हा वेदांत जानेमनी फलंदाज सुधीर पाटील आदित्य पाटील हे मैदानामध्ये गेलेले आहेत अक्षय 11चे. चला यानंतर चला टो साठी आता लगेच आराध्य 11 आणि कुठला अक्षय 11 ना आमची आराध्य 11 आणि अक्षय 11 टो होणार आहेत. तुमच्या आईला पुढच्या वर्षी मी नाव बी नाही देणार तुमच्या आईला तुमच्या मग कुठे झोपलोस तर मोकळ उन्हान. मॅच जिकायची ना रे ही अंगाला ओढून केल्याच्या मी तुम्ही काय आवड चालता तुम्ही सीधा सीधा तुम्हाला मिडलला जायचं होतं सीधा मिडलला कसं मला तुला मिडलला सीधा मिडलला ना तू सीधा कुठं टाकले आमचे ज्येष्ठ मित्र. चला आर्यन पाटील धैर्य पाटील सॉरी आदित्य यांचा ऑफ साईडला टोलवलेला शॉट 1 रन साठी. चला टॉस साठी यायचंय आराध्य 11 आणि अक्षय 11 दोन संघाचे कप्तान यायचंय लगेच टॉस करून घ्यायचंय. चला आराध्य 11 आणि अक्षय 11 चे कप्तान अक्षय 11 चे कप्तान कोण आदेश पाटील आले आहेत. चला दोन्ही संघाचे कप्तान यायचे आदेश पाटील आले आहेत तिथे अक्षय 11 चे आराध्य 11 चे कप्तान यायचे. चला धैर्य टू सुधीर पाटील यांना
प्रत्येक चौकारात 200 रुपयाचे पारितोषिक साईनाथ म्हात्रे यांच्याकडून देण्यात येणार. सुधीर पाटील ऑफ साईडला सुंदर असा फटका त्याने सजवलाय. वैयक्तिक तिसरा चेंडू धैर्य पाटील तो आदित्य. किती करायचे तर ना 5 ओव्हरीमध्ये 48 धावा कुटायच्या आहेत. तसेच आदित्य व सुधीर यांच्यावर भरपूर जिम्मेदारी. वैयक्तिक तिसरा चेंडू धैर्य पाटील घेऊन येत आहे. धैर्य टू आदित्य. आदित्य याने ओ हँडसम शॉट, हँडसम शॉट. 4 चौका चौका रे, छक्का नाही चौका. हँडसम शॉट, वर्ल्ड क्लास शॉट. या शॉटची आठवण पाहून मला शुभमन गिलची आठवण येते. शेम शुभमन गिल शॉट. आदित्य हँडसम पसरंडी. धैर्य पाटील हा वैयक्तिक चौथा चेंडू घेऊन येत आहेत. 3 चेंडू 6 धावा झालेले आहेत. चौथा चेंडू आणि आमचे बघा बॉल पकडतात का टाइमपास करतात काही समजत नाही. अंपायर 10 धावा झाल्या. 10 3 चेंडू 10 धावा. फ्रीट 3 चेंडू 10 धावा झालेल्या आहेत. आमचे अंपायर यांचा पण आम्ही खूप खूप आभार मानतो. चांगले अंपायरिंग करतात इथे ते. आणि हा सुद्धा चेंडू सुधीर पाटील याने टोलवलेला शॉट चौकाराच्या दिशेने जात आहे. सुधीर पाटील यांनी चौकाराच्या दिशेने मारलेला शॉट हा. ह्या 3 धावा. सुधीर पाटील खूप चतुर इथे रनिंग. सुधीर पाटील 4 धावा पूर्ण केलेल्या आहेत. आतिश म्हात्रे यांच्या हातातून काही चूक न होता. चौथी धाव होणारच होती कारण थ्रो चांगला झाला नव्हता. आणि 4 चेंडू 14 धावा. 4 चेंडू 14 खूप महागडे साबित होता इथे. धैर्य पाटील 4 चेंडू पहिला 9 आहे ना. 4 चेंडू 14 धावा. 5वा चेंडू सुधीर पाटील. ओ व्हेरी हँडसम शॉट. 200 रुपयांना 200 रुपयाला लागूदार नाही. वाचले 200 रुपये माझे वाचले. देवाने वाचवले रे. चला 5 चेंडू 16 धावा. 16 ना हा 2 5 चेंडू 16 धावा. तू काहीच हिसाब करू नको. दिना गप्पस नाही बघले. 5 चेंडू 16 धावा. पाहितला माझ्या 16 बाबा माझे 16 राजा माझे. वैयक्तिक 6वा चेंडू हा वाईट चेंडू 17. नोची पकडूनच शेट्या पहिल्या 3 घेतल्या त्या. 17 मग आता ही वाईट पकडून 17 झाल्या ना. अरे राजा ही वाईट पकडून 17 झाल्या. चला 6वा चेंडू आणि सुधीर पाटील टू हो जितू पाटील कोण करण पाटीलचे सुपुत्र रुद्र पाटील. जणू काय सर्कस बघायला आलो असं वाटतोय. 18 बरोबर 18 झाले. अरे तुम्हाला हिसाब मी हिसाब. चला 18 धावा. आदित्य पाटील सुधीर पाटील यांची 6 चेंडूमध्ये 18 धावांची भागीदारी. तर प्रेक्षक वर्गाकडून टाळ्यांचा गरगराट होतो इथे. सुधीर पाटील यांनी 2 शॉट मारले होते. जर हे दोन्ही चौकार गेले तर 400 रुपये जितले असते. आम्ही देवदेव करतो ते चौके मारतील तर बरे. माझे 200 रुपये हे सुधीर पाटील यांचे हकदार आहेत. 200 रुपयांचे ते 100% चौका मारणार अशी आम्ही अपेक्षा बाळगतो इथे. देविदास दातीलकर आपला अंदाज आपला एक्सपिरियन्स इथे घेऊन येतोय. देविदास दातीलकर यांनी सुधीर पाटील या दोन्ही टीमची मॅनेजमेंट आम्हाला खूप आवडली. चेतन दातीलकर, वासुदेव म्हात्रे, अजून काही इतर हे सर्वांना संधी देत आहेत. याला बोलतात मॅनेजमेंट. फडकेपाडा प्रीमियर लीग बोलले तर
समस्त गाव इथे आनंदाने हौशे मौजेने खेळतोय. निलेश टू देविदास, देविदास दातीलकर यांच्या पहिल्याच चेंडूवर घणाघाती प्रहार केलेला आहे निलेश पाटील यांनी. 2 धावा पूर्ण न होता हा चौकार. 23 निलेश पाटील यांनी मागच्या इनिंग मध्ये पहिल्या चेंडूवर षटकार आणि या इनिंग मध्ये पहिल्या चेंडूवर चौकार टोलवलाय. 23 धावा पूर्ण. 23 तेच बोललो पहिल्या चौका 23 धावा झालेल्या आहेत. देवीदास दातीलकर यांचे 3 चेंडू झालेले आहेत असं वाटतोय. राहते 3 चेंडू पुरा अभ्यासनगर 3 ना 3 चेंडू 23 धावा. ओ गुड शॉट पण नॉट बॅड शॉट. देवीदास दातीलकर आणि आतिश म्हात्रे तुम्ही काय करता? आतिश म्हात्रे तुम्ही करता काय? असेल हरित देल खाटल्यावर नाही, तुम्ही सुद्धा प्रयत्न करा. तुमची सुद्धा फिल्डिंग खूप चांगली आहे. 25 धावा. धावफलकावर 25 धावा. देवीदास दातीलकर आपला अंदाज एक्सपिरियन्स दाखवतात. त्याहून घनघाती फलंदाज चौकार. आदित्य चौकार. त्या फिल्डरला तिथून काढा पहिले. तनिष पाटील हे खूप चांगले फिल्डर आहेत. या उन्हामध्ये काही दिसले नाही म्हणून मी काढा बोललो. 5 चेंडू वैयक्तिक शेवटचा चेंडू आणि तोही दादा पकड पकड दादा पकड. अरे तू धाव धाव ते यार. 12 चेंडू मध्ये 18 धावा. जणू काय किती किती 18 चेंडू मध्ये 18 धावा. इथे लखन मला इथे फितवतात. इथे मॅचला दलिदार लावलाय आणि इथे बाजूला पण दलिदार लावायला बसलेत अजून. मॅचला तर दलिदार लावला, अख्खा वर्ष फुकट घालवला. रिकॉर्डो पावेल कृष्णा वेस्ट इंडिजचे जुने गोलंदाज रिकॉर्डो पावेल. हा पॉवेल ना पॉवेल होता बघ तो. नाही तो कॉन्ट्री वॉल्स इन एक्शन में कृष्णा पाटिल बहुत घातकी गोलंदाज यहाँ पे. कृष्णा तो आदेश वाईट. कृष्णा पाटील तुमच्याकडून ही अपेक्षा नाहीत. तुमचा अंदाज आहे, एक्सपिरियन्स आहे. हा नको नको. कृष्णा पाटील पहिला चेंडू वाईट फेकतायत तरी सुद्धा भरोसा दाखवलाय वासुदेव म्हात्रे यांनी त्यांच्यावर. आणि हा चेंडू चौका झाला असो. कृष्णा पाटील वैयक्तिक दुसरा चेंडू घेऊन येत आहेत. आणि किती धावा पाहिजेत? 32 धावा झालेल्या आहेत धावफलकावर. 16 धावांची गरज आहे. अजूनपर्यंत वासुदेव म्हात्रे काय आपला एक्सपिरियन्स इथे दाखवतात का नाही पाहूया. आणि निलेश पाटील मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये हा चेंडू हुकलेले आहेत. ते चेंडू मिस झालेले आहेत. आता वैयक्तिक तिसरा नाही वैयक्तिक तिसरा चेंडू कृष्णा पाटील. चांगली गोलंदाजी. ओ व्हेरी गुड. चांगली फिल्डिंग चांगली फिल्डिंग. कोण बघत? स्वरूप म्हात्रे यांची चांगली फिल्डिंग. आमच्या म्हात्रे फॅमिलीचे भगत आहेत. 3 चेंडू वैयक्तिक चौथा चेंडू. आणि कृष्णा पाटील खूप घातकी गोलंदाज आहे तिथे ते. वाव यार गुड गोलंदाजी. या अगोदरची एवढी चांगली गोलंदाजी कोणीच केली नाही. पण कृष्णा पाटील येऊन टीमला सावरण्याचा प्रयत्न करतायत. पाहूया काय होतो काय नाही. मॅच आहे काय सांगू शकत नाही. अजून वासुदेव सारखे घातकी गोलंदाज बाकी आहेत. आणि नाईस शॉट यार. निलेश पाटील यांना रनआउट व्हायची काही गरज नव्हती.
आपल्याला माहिती आहे आपण जेव्हा धावतो तेव्हा मैदान हलतो. एवढं वजन घेऊन तुम्हाला धावायची गरज नाही ना. थांबा ना, आता मॅच जिंकलेली आहे. ऋतिक पाटील यांना बघितलं असं मला आठवण येतं की विजय पावले आणि निलेश कशी पाटील, ड्रेसिंग आहे त्याची. निलेश पाटील यांचं वर्णन करतो मी. अँड्रू फिंटॉप, निलेश पाटील, इंग्लंडचे क्रिकेटर अँड्रू फिंटॉप. हा मग अँड्रू फिंटॉप सेम. हा चला अक्षय आणि आदित्य येईल म्हणजे टोस केला जाईल. चला टोस साठी टोस आहे का सुट्टे ते 10 एक मिनिट ठेवा सुट्टे. चला दोन्ही संघाचे कप्तान आलेत. सुट्ट्या असल्या तर कोणाकडे द्या बघा. एकचा चेंडू आहे का द्या, एकचा शूटर कुठलाही लागेल. कृष्णा पाटील यांचं जेवढे पण प्रशंसा करावी तेवढी कमी. रन्स किती झाले? रन्स किती आल्या? 34 धावा झाल्या वासुदेव म्हात्रे. 34 12 चेंडूमध्ये 14 धावा. कृष्णा पाटील यांनी खरोखर टीमला सावरून दिलेली आहे इथे. गोलंदाज स्वरूप म्हात्रे. समस्त प्रेक्षक वर्गाकडून त्यांचं इथे टाळ्यांनी हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहेत. नेक्स्ट गोलंदाज स्वरूप म्हात्रे. दिनेश पाटील यांचा जर क्लीन बोल्ड केला तर साईनाथ म्हात्रे यांच्याकडून 500 रुपयाचे बक्षीस. तर आराध्या मला आराध्या ना, हा आराध्या ना. अक्षय 11 टोस विन आहे आणि निर्णय शस्त्रशंग म्हणजे फिल्डिंगचा निर्णय आहे. आमचे 40+ बादशाह कृष्णा पाटील. 40+ बादशाह कृष्णा पाटील. लांगू नका ओरीत नेन उद्या तुला. ते नको मला सांगू. त्या कृष्णादा ते पाय दुखतं सांगू नको. उद्या बैलगाडी टाकून नेन तुला. हा हो. स्वरूप म्हात्रे यांना सुवर्ण संधी. दिनेश पाटील यांचा क्लीन बोल्ड केल्यावर 200 रुपयाचे बक्षीस. स्वरूप म्हात्रे आमच्या म्हात्रे फॅमिलीचे भगत. ओ कोई पूछे छोटे बच्चे के मतलब गर्दन पे छुरे का फटका मार दिया दिनेश पाटिल ने. ऐसा मत करो मेरे दोस्त, बख्श लो जरा किसी छोटे बच्चे को भी. जनार्दन पाटील यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य दिसत आहेत. जिंकतायत म्हणून हसतायत, नंतर रडले असते एवढ्याला. टोपीतनी शेंडी आतमध्ये टाका. चितूर बसले. क्लासिक शॉट, क्लास फिल्डिंग आणि व्हेरी गुड थ्रो. +40 7 धावांची गरज आहे. आणि स्वरूप तुम्ही असं करू नका, तुम्ही बिंदास गोलंदाजी टाका. तुम्ही जर दांडा घेतला तर 200 रुपयाचे बक्षीस मी लागलेली आहे तुम्हाला. तुमचा खर्च सुटेल. तुम्ही लोकांना लक्ष देऊ नका. चला कोण आहे म्हणत? तनिष भाऊ पाटील. तनिष तुम्ही असं काय करता आज? हो गुड शॉट. पिटारा ग्रँड विटारा शॉट दिनेश पाटील यांच्या बॅटमधून. सामना जिंकलाय. मला वाटतं 1 रन माझी अजून. 1 पाहिजे ना रे. किती रे? 1 पाहिजे ना. आणि 1 पाहिजे अजून. अजून 1 रनची गरज आहे. चला अक्षय लेन आणि आदित्य 11 यायचे. रिवर्स फटका आणि वाईट नाही निर्णय. वाईट नाही. या षटकातल्या चेंडू बाकी आहेत. चला आदित्य 11 आणि अक्षय 11 त्या संघ जरा दाखवत आहे. 2 संघ यायचा. चला आदित्य 11 आणि अक्षय 11 त्वरित कॉमेंट्री बॉक्स मध्ये यावे. सुधीर पाटील 40+ क्रिकेट संघाचा जर आपण चर्चा करावी तर 40+ चा कुठेही चर्चा निघते तिथे अनंत पाटील यांचं नाव नेहमी कोणाच्या मुखात असतो. ते अनंत पाटील इथे
उपस्थित झालेले आहेत त्यांचा अभिनंदन. फटकेपडा प्रीमियर लीगमध्ये अनंता पाटील हे फटके गावाची शान आहेत, आनमान शान 40+ क्रिकेट संघाची, ते इथे आलेले आहेत. मोठा नाव आहे त्यांचा या 27 गावामध्ये. त्यांचं नाव जर कुठेही विचारलं तर 40+ मध्ये लोक थरथर कापतात त्यांना.